नमस्कार प्रेक्षको, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप धमाल दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, काव्य आणि जीवा आता इकडे स्वयंपाक करत असतात, म्हणजे त्यांच्यावरती डाव आलेला असतो, चिठ्ठ्यामध्ये त्यांचं नाव आलेलं असतं. तर आता हे दोघे स्वयंपाक करत असताना काव्या थोडीशी जीवाला सांगते की माझा भूतकाळ पुसायसाठी, म्हणजे माझ्या मनातून ते सगळ्या गोष्टी जायसाठी मला त्यांना ते सांगावंच लागेल. आपला सगळा काही भूतकाळ मला त्यांच्यासमोर सांगावा लागेल आणि त्यासाठी ती आता या दोघांच्याकडे सांगायला जाते आणि तेव्हा जीवा सुद्धा त्यांच्या मागे जातो. तर इकडे हे दोघे अगदी त्यांच्या बद्दलच बोलत असतात, म्हणजे ते म्हणत असतात की मी आता यांच्या भूतकाळाशी मला काही घेणं देणं नाहीये आणि त्यांचा भूतकाळ बघून मला काही सुद्धा नको आहे. मी आता त्यांच्या भूतकाळावरून त्यांना जज करणार नाहीये. त्यामुळे आता काव्या ते सगळं काही सांगण्यापासून थांबते आणि नेमका आता या दोघींना म्हणजे रॉक ऑन टॅटू पार्लरचं एक पॅम्पलेट सापडलेलं असतं आणि आता या दोघी सुद्धा त्या पार्लर वाल्याकडे जातात आणि तिथे जाऊन तर चक्क त्यांना त्या पार्लर वाल्याच्या डॅशबोर्ड वरतीच जीवा आणि काव्याचा फोटो एकत्र सापडतो, जिथे काव्याने जीवाच्या छातीकडे बोट केलेलं असतं आणि तिथे काव्या असं टॅटू त्याने लिहून घेतलेलं असतं. ते सगळं काही फोटो यांना पुरावा म्हणून सापडतो आणि त्यानंतर आता हे इकडे फार्म हाऊस वरती चांगलेच एन्जॉय करत असतात. आता हे चौघे मिळून ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळत असतात आणि तेव्हा पार्थ वरती डाव येतो, तर जीवा त्याला डेअर देतो की तू काव्याशी पंजा लढव आणि तेव्हा हे दोघे पंजा लढवत असताना एकमेकांच्या मध्ये हरवून गेलेले असतात आणि त्याच वेळेला बरोबर नंदिनी शिट्टी वाजवते आणि काव्या पार्थाचा हात खाली काढते आणि काव्याला जिंकवते. तर त्यानंतर काव्यावरती डाव येतो आणि तेव्हा नंदिनी तिला सांगते, तू आतापर्यंत मला एखादी गोष्ट अशी असेल जी सांगितलेली नाहीयेस ती आता मला तू सांग. तर तेव्हा आता जीवा तर तिला इशाऱ्याने सांगतो की ती गोष्ट तू तिला बोलू नकोस, पण आता काव्या काय करणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच मित्रांनो. तोपर्यंत आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. पार्थ आता चिठ्ठ्या उधळतो आणि सांगतो, या चिठ्ठ्यांमध्ये ज्या दोघांची नावं येतील ना त्यांनी स्वयंपाक बनवायचा. तर काव्या लगेचच नंदिनीला म्हणते, घ्या ताई, यामध्ये सुद्धा यांनी चिटिंग केलेलीच असणार आहे. आणि पार्थला म्हणते, या चिठ्ठ्यांमध्ये तुम्ही आमचं नाव लिहिलेलंच नसणार आहे, म्हणजे आलं ना परत आमच्यावरतीच काम. तर नंदिनी म्हणते, नाही नाही, तू कशासाठी टेन्शन घेतेस काव्या, या चिठ्ठीमध्ये या दोघांपैकी कोणाचं एकाचं जरी नाव आलं नाही ना तर आपण परत चिठ्ठ्या टाकायच्या. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं हे चकाचक बाई, तू किती बोलतेस, काढ ना एक चिठ्ठी. तर नंदिनी लगेचच एक चिठ्ठी काढते आणि तेव्हा जेव्हा म्हणतो हिचंच नाव असणार आहे त्याच्यामध्ये. तर नंदिनी हसू लागते आणि म्हणते, माझं नाही तर तुमचं नाव आलेलं आहे जीवा. असं म्हटल्यानंतर आता हे तिघे सुद्धा हसू लागतात. तर जेव्हा आता पार्थला म्हणतो, अरे काय रे, काय चिठ्ठ्या लिहिल्यास तू. तर पार्थ त्याला म्हणतो, अरे गप्प बस तू, तुझ्या बायकोनेच काढलेली आहे चिठ्ठी आणि आता ना मी पुढची चिठ्ठी काढतो. तर काव्या पार्थला म्हणते, नाही नको, तुम्ही परत चिटिंग करायला, माझा तर तुमच्यावरती विश्वासच नाहीये देशमुख, पुढची चिठ्ठी मी काढते. आणि नंदिनीला म्हणते, आता ताई तू बघच, जन्मजय देशमुखांचं नाव आले ना आता पार्थ देशमुखांचंच नाव येईल. असं म्हणून ती चिठ्ठी काढते आणि तिची चिठ्ठी उघडून बघते. तर तेव्हा इकडे ते नाव वाचल्यानंतर नंदिनी तर हसू लागते आणि पार्थ लगेच विचारतो, कोणाचं नाव आहे. तर काव्या ते नाव पार्थला दाखवते, तर ते नाव काव्याचंच असतं. आणि आता तेव्हा काव्या थोडस जीवाकडे बघते आणि या दोघांना टेन्शन आलेलं असतं. तर पार्थ आता म्हणतो, चला देव आहे तर, मागच्या वेळेस नंदिनी आणि मी असं दोघांनी मिळून स्वयंपाक बनवलेला होता, आता यावेळेस ना तुम्ही दोघांनी मिळून स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आता या सगळ्यांचं इकडे असं चालू असतं आणि आता परत त्यांनी इकडे रम्या आणि वसूचा सीन दाखवलेला आहे. रम्या तर ते सगळे काही फोटोज असतात ते बेडवरती ठेवून त्याच्यावरून हात फिरवत झोपलेली असते आणि ती म्हणते, आई शपथ, माझा तर विश्वासच बसत नाहीये, आपल्याला एवढे पुरावे मिळालेले आहेत. आणि वसूला म्हणते, आई मी काय म्हणते, मामी आता घरात एकटीच आहे, दुसरं कोणीच नाहीये, आपण हे सगळे काही पुरावे मामीला नेऊन दाखवूयात का. तर वसू तिला थांबवते आणि म्हणते, अगं एक एक मिनिट थांब, एक गोष्ट कायम लक्षात ठेव रम्या, तमाशा नेहमी गर्दी समोर करायचा, एकट्या दुकट्या माणसासमोर नाही करायचा. अगं रम्या ऐक माझं, हे एवढे सगळे पुरावे आपल्याला जे मिळालेले आहेत ना ते सगळ्यांच्या समोर असे छान मांडून प्रेझेंट करूयात, जेणेकरून त्या चौघांच्या संसाराला ना कायमचा पूर्ण विरामच लागला पाहिजे. तर रम्या म्हणते, अगं म्हणूनच म्हणते ना, चल ना, किती वाट बघायची. अगं एवढं मोठा आपल्याला पुरावा सापडलेला आहे ना, तो मला आणि पार्थला एकत्र आणू शकतो, मला सगळं काही असं उधळून टाकायचं आहे. तर वसू तिला थांबवत म्हणते, हो हो रम्या ऐक ऐक माझं, मानिनीला हे सगळे काही पुरावे दाखवून काही एक उपयोग होणार नाही. अगं ती हालेल आतून, पण मुलाचा संसार, सगळ्या मुलांचा संसार सावरायचा प्रयत्न सुद्धा करेल. आणि का कोणास ठाऊक मला अजून सुद्धा असं वाटतंय की आपल्या हाती ना एखादा मोठा पुरावा लागला पाहिजे. तर रम्या तिला म्हणते, अगं आई तू
बरी आहेस ना? अगं हे भरपूर पुरावे आहेत. माझं ऐक आपण जाऊयात असं म्हणून ते सगळे पुरावे परत ती गोळा करू लागते. तर वसू तिला परत थांबवते आणि म्हणते, "अगं थांब रम्या ऐक माझं. आपल्याला याही पेक्षा काही मोठा पुरावा हाती लागू शकतो. जो पार्थ आणि काव्याचा आणि नंदिनी आणि जीवाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा तिकीट असू शकतो." आणि इतक्यातच वसूला एक पॅम्पलेट सापडतं आणि ते टॅटू पार्लरचं पॅम्पलेट असतं आणि ती रम्याला तर म्हणते, "मला एक गोष्ट सांग रम्या, या दोघांनी एकमेकांच्या नावाचं टॅटू तर काढलं नसेल ना?" तर रम्या थोडंसं आठवू लागते आणि म्हणते, "नाही, त्यांच्या बॉडीवरती तर कधी टॅटू नाही दिसले." तर वसू म्हणते, "नाही नाही रम्या, पण ज्या अर्थी हे पॅम्पलेट या पुराव्यांच्या मध्ये होतं ना, त्या अर्थी याच्या मागे नक्कीच काहीतरी स्टोरी असली पाहिजे." असं तिने म्हटल्यानंतर रम्या ते पॅम्पलेट आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, "अगं मग ती स्टोरी आपण शोधून काढूयात ना." आणि त्या पॅम्पलेटवरचं नाव ती वाचते, "रॉक ऑन टॅटू पार्लर वी आर कमिंग." असं म्हणून त्या दोघी सुद्धा आता हसू लागतात आणि आता या दोघी त्या टॅटू पार्लर कडे जाऊ लागतात. म्हणजे जाण्याचा त्यांचा विचार होतो आणि तिथे जाऊन आता ते शोधणार की बाबा जीवाने काव्याच्या नावाचं टॅटू काढलं होतं का काव्याने जीवाचं नावाचं टॅटू काढलं होतं. तर आता इकडे त्यांनी परत फार्म हाऊस वरचा सीन दाखवलेला आहे. इथे आता जीवा मिक्सर चालवत असतो आणि काव्या तिकडे चपात्या लाटत असते. तर जीवा आता त्या मिक्सरचं झाकण काढून त्याची त्या जे काही करत असतो त्याची टेस्ट करून बघतो आणि त्याच्यामध्ये मीठ कमी असतं. तर तो काव्याला म्हणतो, "जरासं मीठ देतेस का? मी याच्यामध्ये मीठ घालायचंच विसरलो." तर तेव्हा काव्या त्याला मीठ आणून देते आणि जीवा आपला हात शर्टलाच पुसतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "अरे तर तेव्हा जीवा विचारतो, "काय झालं?" तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "नाही नाही काही नाही." तर जीवा तिला परत विचारतो तर काव्या म्हणते, "काही नाही, मागच्या वेळी आपण इथे आलो होतो ना तेव्हा तू इथे जाळून घेतलं होतंस ना स्वतःला आणि दुखतं का अजून सुद्धा?" असं तिने विचारल्यानंतर जीवा म्हणतो, "नाही नाही आता नाही दुखत, डोंट वरी." तर काव्या त्याला आता म्हणू लागते, "डोंट माइंड जीवा, मी हे तुला असं विचारलं त्याबद्दल. काय आहे ना आपण सगळेजणच घडल्या प्रकारानंतर आज येतोय ना फार्म हाऊस वरती. इथं आल्यापासून ना मला सतत तेच दृश्य आठवत राहते सतत. म्हणून मी विचारलं." तर जीवा सुद्धा म्हणतो, "हो मलाही इथं आल्यापासून ना सतत सगळं तेच आठवतंय. म्हणूनच मी आल्याल्या वरती गेलो होतो सगळं काही चेक करायला की कुठला पुरावा चुकून मागे तर राहिला नाही ना." पण नाही, मिथुन काकाने सगळे काही पुरावे नष्ट केलेले आहेत. तर काव्या त्याला म्हणते, "मिथुन काकाने आपल्या भूतकाळातले सगळे पुरावे नष्ट केले जीवा, पण आपल्या मनातल्या गोष्टींची राख कशी होणार? आणि आता हा लपंडाव नाही सहन होत रे." तर जीवा म्हणतो, "पण हा लपंडाव तर आपल्याला नात्यांच्यासाठीच खेळावा लागतोय ना आणि आपण पार्थदादा किंवा नंदिनीची कोणती सुद्धा फसवणूक करत नाहीये. जर समज आपण एकाच घरामध्ये राहत नसतो, पार्थदादा दुसऱ्या घरात राहत असता, मी दुसऱ्या घरात राहत असतो, तर कदाचित आपण एका पॉइंटला त्यांना हे सगळं काही सांगू शकलो असतो. पण आता आपण हे सगळं काही त्यांना सांगू ना त्यांच्या चेहऱ्यावरती फक्त दुःख आणू आणि मला अजिबात नंदिनीला दुखवायचं नाहीये बिकॉज आय लव्ह हर." असं तो तिला बोलून जातो आणि तेव्हा काव्या तर धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते. तर इकडे आता पार्थ आणि नंदिनी मधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. नंदिनीने सुद्धा अगदी तेच वाक्य पार्थला म्हणलेलं असतं की आय लव्ह जीवा. तर तेव्हा पार्थ तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो, "अगं काय सांगतेस तू? जीवाला लव्ह करतेस?" आणि आई म्हणते, "तसं लग्नानंतर होईलच प्रेम आणि ते खरंच झालं." तर नंदिनी त्याला म्हणते, "अहो तुम्ही जरा हळू बोला ना, गप्प बसा ना जरा, ऐकेल ना कोणीतरी." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अहो या फार्म हाऊस वरती आपल्या चौघांच्या शिवाय कोणी नाहीये, तुम्ही बसा बसा." आणि मी काय म्हणतो, मी आणि काव्या ना कुठेतरी बाहेर जातो, तुम्ही जे काही प्रपोज वगैरे करायचं आहे ना ते मस्तपैकी करून टाका. आणि मी तर काय म्हणतो माहितीये का, मी आणि काव्या ना तुमच्यासाठी छानशी अशी डेट प्लॅन करतो आणि एक छोटंसं डेकोरेशन करतो. मग तुम्ही त्याला प्रपोज करा आणि कसं करा माहितीये का, आणि असं गुडघ्यावरती बसून असं छान असं प्रपोज करा." असं तो सांगत असताना नंदिनी तर खूप हसत असते आणि त्याला थांबवत म्हणते, "अहो हो हो, तुम्ही चहा घ्या बरं आधी आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच जास्त एक्साइटेड आहात." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, कारण मला ना माझ्या भावाला सुखी बघायचं आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मला सुद्धा माझ्या बहिणीला आनंदात बघायचं आहे तुमच्या सोबत." तर पार्थ म्हणतो, "त्यांच्या आनंदाची सुखाची तुम्ही तर काळजीच करू नका. ज्या दिवशी आमची लग्नगाठ बांधली गेली आहे ना त्या दिवसापासून मी त्यांच्या आनंदासाठी झटतोय." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हे तर अगदी तुम्ही खरंच बोललात. मी माझ्या डोळ्यानेच पाहिलेलं आहे. काव्या तुमच्याशी कितीही तोडून वागली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाचा थांग कोणाला सुद्धा लागू दिला नाही ना, चेहऱ्यावरचं हसू ढळू दिलं आणि खूप जपलत तुम्ही काव्याला. तिचं मन जपलत आणि खूप केलं तिच्यासाठी तुम्ही." तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, "हो, तुम्ही सुद्धा माझ्या भावाचे सगळे वाकडे शब्द हसू प्रेमाने झेललेतच ना. मनातल्या गोष्टी मनातच ठेवल्या, पण त्या आपोआप कळल्या मला. नंतर आपण एकदम छान फ्रेंड झालो
आणि आपण एकमेकांचे कान बनलो आय थिंक. त्यामुळे हे सगळं काही सहन करायला आपल्याला एक ऊर्जा मिळाली. तर नंदिनी सुद्धा म्हणते, "हो, खरं आहे." आणि कसं असतं ना पार्थ, आपल्या आयुष्यामध्ये एखादी समजा घटना घडली आणि जर आपण समजा देवालाच दोष देत बसलो, की माझ्याच बाबतीत हे सगळं असं का घडलं? पण मग नंतर आपल्याला कळतं, की देवाचा प्लॅन खरंच किती ग्रेट होता. असं म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा छान हसतात. तर पार्थ पुढे म्हणतो, "असंच असतं नंदिनी. एक आपला प्लॅन असतो आणि एक देवाचा प्लॅन असतो. देवाचा प्लॅन नेहमीच वर्क करतो. आणि बघा ना, मागच्या वेळेस आपण चौघे सुद्धा फार्म हाऊसवरती आलो होतो. पण जीवा आणि काव्या आपल्यामध्ये असून नसल्यासारखे होते. पण आज आपल्यासोबत ते आनंदाने आले आणि हा आपल्या प्रयत्नांचा विजय आहे नंदिनी. आपण प्रेमावर, लग्नावरती विश्वास ठेवला, संयम ठेवला म्हणून आपण आपल्या जोडीदारांना परत मिळवू शकलो." तर नंदिनी सुद्धा म्हणते, "हो, खरं आहे." आणि या दोघांमधलं बोलणं असं चालू असतं आणि इकडे त्यांनी परत आता काव्य आणि जीवामधला सीन दाखवलेला आहे. आणि जीवाने जेव्हा सांगितलेलं असतं काव्याला, की "आय लव्ह नंदिनी", तर तेव्हा काव्या तर त्याला म्हणते, "खरंच?" तर जीवा तिला सांगू लागतो, "खरं तर ना आपल्या सगळ्यांच्या सोबत जो प्रसंग घडला ना, त्यामुळे माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला होता. पण अगं नंदिनीने जादू केली आणि आता आता एका नवीन जीवाचा जन्म झालेला आहे." तर तेव्हा त्याच्यासाठी काव्या तर खुश झालेली असते आणि त्याला ती म्हणते, "क्या बात है, आणि तुझ्या मनामधलं प्रेम व्यक्त केलेस का नाही?" तर जीवा म्हणतो, "अगं नाही ना, मला ना भीती वाटते अगं." तर तेव्हा काव्या त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते, "अरे जीवा, याला काय अर्थ आहे? अरे भीती कसली त्याच्यामध्ये? अरे बोलून मोकळं व्हायचंस, जसं तू मला बोलला होतास." असं ती एकदम फ्लो मध्ये बोलून जाते आणि त्यानंतर ती परत डोक्याला हात लावते आणि त्याला सॉरी असं म्हणते. तर जीवा तिला म्हणतो, "नाही नाही अगं, इट्स ओके." तर काव्या म्हणते, "नाही नाही, इट्स नॉट ओके. आणि आताही बघ ना, मी जेन्युइनली खरंच खूप खुश आहे तुझ्यासाठी. पण मी नकळत बोलून गेले. त्याचं कारण खरं तर खूप सिंपल आहे खरं तर. म्हणजे जोपर्यंत मी माझ्या मनामध्ये साचलेलं बोलून मोकळं होत नाही ना, तोपर्यंत आपला भूतकाळ मला सुखाने जगू देणार नाही जीवा." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अगं ठीक आहे, ते जाईल डोक्यामधून." तर काव्या त्याला विचारते, "तुझ्या डोक्यातून गेलंय का?" तर जीवा तिला म्हणतो, "हो म्हणजे काय?" तर काव्या तर त्याला विचारते, "मग मला ज्यावेळेस ठसका लागला होता ना, तर मग माझ्या डोक्यावरती पाणी ओतायला का लावतास तू जीवा?" आणि असं तिने विचारल्यानंतर आता जीवा मात्र आपली नजर चोरू लागतो. तर काव्या परत त्याला विचारते, "सांग ना जीवा, तू का आलास?" अरे जीवा, कसं आहे, आपल्या भूतकाळाच्या आठवणी आपल्यासाठी फक्त धूसर आणि पुसट झालेल्या आहेत. कायमच्या पुसल्या गेलेल्या नाहीयेत त्या. आपल्या दोघांनीही आपल्या भूतकाळाचा हात जर सोडला असला, तरी सुद्धा आपल्या वर्तमानाचा हात पकडायला आपलं मन खातंय जीवा." तर जीवा सुद्धा आता ते कबूल करतो आणि म्हणतो, "हो, माझं सुद्धा तेच होतंय आणि काय करावं ना ते सुद्धा कळत नाहीये." तर काव्या त्याला लगेचच म्हणते, "सांगून मोकळं व्हावं आणि सांगून टाकूया आपण आपल्याबद्दल, नंदिनी ताईला आणि पार्थ बद्दल आणि पार्थला सुद्धा. आणि हे बघ जीवा, जोपर्यंत आपल्याला आपला इतिहास त्यांना कळत नाहीये ना, तोपर्यंत आपला इतिहास पुसला जाणार नाहीये. हे बघ ना, आपण आता इथे चौघच आहोत, बाकी कोणी सुद्धा नाहीये. समोर बसवूयात, त्यांना बोलूया, मोकळं होऊयात, समजावून सांगूयात त्यांना सगळं काही." तर तेव्हा जीवा तर आता घाबरू लागतो आणि तिला म्हणतो, "नाही नाही, इट्स बॅड आयडिया." आणि जर समज ते नाही समजले तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "जीवा विचार कर, जे नातं आपल्याला कधीच नको होतं, ते नातं प्रामाणिकपणे आणि जेन्युइनली आजवर इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. आणि आता जर त्यांना कळालं की त्या नात्यामध्ये फक्त ते दोघच जेन्युइन होते, प्रामाणिक होते, तर त्यांना किती वाईट वाटणार आहे. आणि तेव्हा जर त्यांनी आपला हात झिडकारला ना, तर भविष्यामध्ये ते आपला हात कधीच पकडणार नाहीत जीवा." तर तेव्हा जीवाला सुद्धा ती गोष्ट पटते आणि तो म्हणतो, "नाही नाही, ते सुद्धा आहेच म्हणा." तर तेव्हा काव्या म्हणते, "अरे म्हणूनच म्हणते मी, दिस इज द टाइम, जस्ट डू इट. सांगून मोकळं होऊयात. आणि चल ठीक आहे, हवं तर तू काही सुद्धा बोलू नकोस, मीच पार्थ सोबत बोलते आणि दोघांशी सुद्धा मीच बोलते, पण नाव आय कॅन डू इट." असं म्हणून ती आता तिथून निघूनच जाते. म्हणजे त्या दोघांना सांगायसाठी ती आत्ताच निघून जाते. तर तेव्हा आता जीवा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो, पण काव्य तर तिथून निघून जाते आणि आता जीवा सुद्धा तिच्या मागे मागे जातो. तर तेव्हा आता इकडे पार्थ आणि नंदिनी मधलं बोलणं अजून चालू असतं. पार्थ नंदिनीला म्हणतो, "मी सुद्धा वाट बघतोय की काव्य त्यांच्या मनामधलं कधी सांगतायत ते. काय आहे ना, त्यांना सगळं कळते सुद्धा आणि वळते सुद्धा, पण डेअरिंग कधी करणार आहेत बघूयात." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो का, मग मी पुश करू का माझ्या बहिणीला?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नको नको." तर नंदिनी हसू लागते आणि विचारते, "पण का असं?" तर पार्थ म्हणतो, "काय आहे ना, काव्याने जे काही करावं ना, ते त्यांच्या मनापासून करावं असं मला वाटतं. काव्या हे लग्न सुद्धा मान्य करतील आणि प्रेमही व्यक्त करतील." असं आता या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं. तर तेव्हा काव्या आणि जीवा तिथे येऊन उभारलेले असतात. तर पार्थ पुढे म्हणतो, "त्या ना शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि मला त्याचा आनंद आहे." तर नंदिनी सुद्धा म्हणते, "मला सुद्धा ना जीवांच्या बाबतीत असंच वाटतं. म्हणजे याआधी त्यांचं एका मुलीवरती प्रेम होतं, मिस के म्हणायचे मी त्यांना तिला." तर आता पार्थ रागालाच येतो आणि म्हणतो,
म्हणतो हे जीवाने मला सांगितलं नाही. तर तेव्हा नंदिनी त्याला शांत करते आणि म्हणते, "अहो झालं, गेली ती मुलगी आता." पण सांगायचा मुद्दा असा, की त्यांनी त्यांच्या भूतकाळाचा हात सोडलेला आहे आणि वर्तमानाचा हात धरलेला आहे. त्यामुळे मी त्यांची साथ कधीच नाही सोडणार, असं ती आता नकळत जीवासमोरच कबूल करून जाते. आणि तेव्हा जीवाला सुद्धा धीर येतो आणि इकडे काव्याला सुद्धा धीर येऊ लागतो. तर नंदिनी पुढे म्हणते, "खूप दुःख भोगलेलं आहे हो त्यांनी आणि आता त्यांच्या दुःखाचं कारण मला नाही व्हायचं." तर पार्थ म्हणतो, "हो मला सुद्धा ना काव्याच्या दुःखाचं कारण व्हायचं नाहीये." आणि तेव्हा आता काव्याला सुद्धा ते रिअलाइज होतं, की ती आता जे काही करायला आलेली असते ते थोडंसं चुकीचं असतं आणि ती तशीच थांबून त्यांच्याकडे बघत असते. तर पार्थ पुढे म्हणतो, "काव्या जर माझ्यामुळे दुःखी झाल्या ना, तर मलाच त्याचं जास्त वाईट वाटेल." असं म्हणून तो थोडंसं बाजूला बघतो, तर तेव्हा त्याला ते दोघे तिथे दिसतात आणि तेव्हा नंदिनी सुद्धा तिकडे बघते आणि पार्थ म्हणतो, "अरे, आमचं बोलणं चोरून ऐकताय तुम्ही दोघे?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही, नाही, नाही, आम्ही इथे आत्ताच आलो." तर पार्थ विचारतो, "बरं ठीक आहे, स्वयंपाक कुठेपर्यंत आलाय?" तर जेव्हा म्हणतो, "हो, ते झालाय, होतं झालाय." तर नंदिनीला आता आतून काहीतरी जळल्याचा वास येतो आणि नंदिनी म्हणते, "एक मिनिट, काहीतरी जळल्याचा वास येतोय." असं म्हणून ती धावत आतमध्ये जाते आणि तिच्या मागे पार्थ सुद्धा जातो आणि आता काव्या आणि जीवा सुद्धा तिकडे जातात. तर आतमध्ये गेल्यानंतर तर चपाती एकदम करपलेलीच असते. तर पार्थ म्हणतो, "अरे बापरे! चपाती एकदम कडक झाली वाटतं." तर काव्या म्हणते, "सॉरी, सॉरी देशमुख, सॉरी ताई, सॉरी, सॉरी." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अहो सॉरी काय म्हणताय? कडक चपाती आणि कडक स्वभावाची बायको आवडते मला." तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही, नाही, चूक तिची नाहीये. खरं तर चूक माझी आहे. मीच चपाती भाजत होतो आणि मी गॅस ऑफ करायचं विसरून गेलो. आय एम सो सॉरी नंदिनी." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो ठीक आहे, इट्स ओके. किती टेन्शन घेताय तुम्ही? आणि मसाला पापड आवडतो ना तुम्हाला? आपण एक काम करूया, मस्तपैकी कांदा, टोमॅटो, शेव टाकून मस्त मसाला पापड करूया." तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, "हो मस्तपैकी, चला चला करूया." असं म्हणून आता ते दोघे सुद्धा मसाला पापड बनवू लागतात आणि ते बोलत बोलत तिथून बाहेर जातात आणि तेव्हा जीवा आणि काव्या परत तिथेच थांबतात आणि आता त्यांनी इकडे परत त्या रॉक ऑन पार्लर मधला सीन दाखवलेला आहे. आता या दोघी सुद्धा तिथे त्या पार्लर मध्ये पोहोचतात. तर तेव्हा रम्या त्याला एक्सक्यूज मी असून बोलवते. तर तेव्हा तो म्हणतो, "एक एक मिनिट हा मॅम यांचा टॅटू काढून झाला की तुम्ही लगेच बसा." तर तेव्हा रम्या त्याला म्हणते, "नाही नाही, मला टॅटू काढायचा नाहीये, मला थोडीशी माहिती हवी होती तुमच्याकडून. थोडं अर्जंट आहे, प्लीज तुम्ही थोडंसं बाजूला येता का?" तर तेव्हा तो टॅटूवाला असतो, तो त्याच्या क्लायंटला म्हणतो, "एक्सक्यूज मी सर, मी आलोच 2 मिनिटात." असं सांगून तो आता रम्या आणि वसू सोबत बाजूला जातो. तर वसू आता ते पॅम्पलेट दाखवत त्याला विचारते, "मला सांगा, हे पॅम्पलेट तुमच्याच पार्लरचं आहे का?" तर तेव्हा तो टॅटूवाला म्हणतो, "हो." तर रम्या आता जीवाचं फोटो दाखवत त्याला विचारते, "या मुलाने तुमच्या इथून टॅटू काढून घेतलेला होता का?" तर तो टॅटूवाला म्हणतो, "नाही, मला माहिती नाही." तर तेव्हा रम्या आता काव्याचा फोटो त्याला दाखवते आणि म्हणते, हे बघा, या मुलीने काढला होता का टॅटू? जरा नीट बघून सांगा ना मला प्लीज." तर तेव्हा तो टॅटूवाला सांगतो, "नाही मॅडम, खरंच लक्षात नाहीये, कारण खूप लोक ना टॅटू काढून इथून जातात." तर तेव्हा वसू त्याला ओरडते आणि म्हणते, "डोळ्यावरती पट्टी बांधता का हो टॅटू काढताना?" तर तेव्हा रम्या वसूला थोडंसं थांबवते आणि त्याला सॉरी असं म्हणते आणि त्याला म्हणते, "ऐका ना, म्हणजे तुम्ही तुमचे जुने रेकॉर्ड्स एकदा चेक करता का? म्हणजे त्यामधून कळेल की या दोघांपैकी कोणीतरी नक्कीच हे टॅटू काढलेलं असणार आहे." तर तेव्हा तो टॅटूवाला सांगतो, "काय झालंय ना, आम्ही नवीन जागेमध्ये शिफ्ट झालेलो आहे, त्यामुळे आधीचे सगळे काही जे रेकॉर्ड्स आहेत ना, ते सगळे काही नाही आहेत आमच्याकडे. पण माझा भाऊ सुद्धा टॅटू आर्टिस्ट आहे, मे बी त्याने यांचे टॅटू काढले असतील." तर तेव्हा वसू लगेचच त्याला म्हणते, "मग कुठं आहे तुमचा भाऊ? बोलवा ना त्याला." तर तेव्हा तो टॅटूवाला सांगतो, "तो तर दुबईला गेलेला आहे." तर तेव्हा वसू त्याला विचारते, "दुबईला गेलाय, मग तो कधी येणार आहे?" तर तेव्हा तो टॅटूवाला सांगतो, "16 तारखेला." आणि हा सुद्धा आता नेमकं 16 तारखेलाच येणार असतो. तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं आई, म्हणजे परवाच येणार आहे ना तो?" तर तेव्हा तो टॅटूवाला सांगतो, "अहो मॅम, 16 तारखेला म्हणजे 16 डिसेंबरला नाही, तर 16 जानेवारीला येणार आहे तो." तर तेव्हा वसू त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते, "जा जा, तुझा क्लायंट वाट बघतोय." आणि त्यानंतर ती डोक्याला हातच लावते आणि म्हणते, "अरे यार, काही सुद्धा सापडलं नाही." आणि तेव्हा रम्या तर ते समोर असलेल्या एका पोस्टरकडे बघत असते आणि त्याच्यामध्येच ती हरवून गेलेली असते. तर वसू आता तिला म्हणते, "रम्या, अगं चल, निघू, चल लवकर." आणि "काय बघतेस तू?" असं तिने विचारल्यानंतर रम्या तर डोळे मोठे करूनच समोर बघत असते आणि जेव्हा वसूचं तिकडे लक्ष जातं, तर तिथे चक्क जीवा आणि काव्याचा एकत्र फोटो असतो आणि तिथे तर जीवाने आपल्या छातीवरती काव्या टॅटू असं लिहिलेलं असतं आणि त्याच्याकडे हात केलेला असतो आणि काव्या त्याच्या शेजारीच उभी असते. म्हणजे काव्याने त्या टॅटूकडे हात केलेला असतो आणि त्याच्या शेजारी ती उभी असते आणि ते बघितल्यानंतर आता वसूला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे आता परत त्यांनी फार्म हाऊसवरचा सीन दाखवलेला आहे. पार्थ आणि नंदिनी आता मसाला पापड बनवत असतात आणि तेव्हाच आता तिथे जीवा आणि काव्या सुद्धा येतात.
तर नंदिनी पार्थला म्हणत असते, कंजूसी करू नका, भरपूर टाका. तर पार्थ म्हणतो, हो हो शेव टाकूयात. तर तेव्हा आता जीवा इकडे काव्याला म्हणतो, बघितलंस का किती वेडे आहेत, आपल्याकडून बिघडलेलं जेवण सुद्धा आवडीनं खायचं म्हणतायत. तर काव्या त्याला म्हणते, आपल्यामुळे बिघडलेले संसार ज्यांनी दुरुस्त केलेले आहेत ना जीवा, त्यांच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे. आणि तू काहीही म्हण, यांना धाडस करून चालणार नाही. असं आता हे दोघे बोलत असतात. तर तेव्हा पार्थ त्या दोघांच्याकडे बघतो आणि त्यांना म्हणतो, अरे तुम्ही दोघे तिथं का थांबलात, या ना इकडे, तुम्हाला सुद्धा खायला मिळणार आहे. असं म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा पुढे येतात आणि तेव्हा आता हे चौघे सुद्धा ते मसाला पापड एन्जॉय करू लागतात आणि एक एक तुकडा हातामध्ये घेऊन चीअर्स असं म्हणून एकत्र सगळेजण खातात. तर इकडे आता परत त्यांनी टॅटू पार्लर मधला सीन दाखवलेला आहे. वसू तो फोटो बघितल्यानंतर एकदम दचकन तिथं जाते आणि बाप रे हे बघ. तर तेव्हा रम्या सुद्धा म्हणते, आई बघितलंस का जीवाच्या छातीवरती काव्या नावाचा टॅटू. आणि आई अगं तुझ्या लक्षात येते का, जीवाचा वाढदिवस होता ना तेव्हा फार्म हाऊस वरती तो शेकोटीमध्ये पडला नाही, तर त्याने छातीवरचा हा टॅटू जाळला. तर तेव्हा वसू सुद्धा म्हणते, हो तुझं बरोबर आहे, त्याने नक्कीच जाळला असणार, त्याला त्याचं आणि काव्याचं प्रकरण नंदिनी समोर येऊ द्यायचं नव्हतं. तर तेव्हा रम्या म्हणते, पण आपल्याला तर हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आणायचं आहे ना. तर तेव्हा वसू म्हणते, मग हा फोटोज स्वतःच्या छातीवरती काव्याच्या नावाचा टॅटू मिरवतोय ना तो, आता छाती ठोकपणे सगळ्यांच्या समोर कबूल कर म्हणावं की तुझं आणि काव्याचं प्रेम प्रकरण आहे ते, आणि कबूल नाही केलं तर, असं म्हणून ती त्या फोटोचा आपल्या मोबाईल वरून एक फोटो काढते आणि म्हणते, नाहीतर हा पुरावा ना सगळं काही त्याला कबूल करायला लावेलच. असं म्हणून आता या दोघे सुद्धा हसू लागतात आणि एकमेकाला टाळी देतात. आणि आता रम्याने तर तो फोटो काढून घेतलेला असतो आणि यांच्या हाती तर एकदम मोठा पुरावा लागलेला आहे. आणि आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आणि आता इकडे हे फार्म हाऊस वरती ट्रूथ आणि डेअर खेळत असतात. तर तेव्हा जीवा बाटली फिरवतो आणि त्याच्यावरती म्हणजे पार्थ वरती डाव येतो. तर तेव्हा जीवा त्याला विचारतो, ट्रूथ का डेअर. तर तेव्हा पार्थ सांगतो डेअर. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, हा असं आहे का, मग आता तू एक काम कर, काव्याशी तू पंजा लढव. तर तेव्हा आता पार्थ आणि काव्य छान असं पंजा लढू लागतात आणि ते दोघे सुद्धा एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात आणि दोघे सुद्धा हरवून गेलेले असतात. तर तेव्हा इकडे नंदिनी जीवाला इशारा करते आणि शिट्टी मारते. तर तेव्हा काव्य जोराचा पंजा लढवते आणि पार्थला हरवते. तर तेव्हा जीवा मोठमोठ्याने हसू लागतो. तर पार्थ म्हणतो, अरे अरे चिटिंग, हा नंदिनींनी चिटिंग केलेली आहे. तर त्यानंतर आता काव्यावरती डाव येतो आणि नंदिनी तिला प्रश्न विचारते की मला अशी एक गोष्ट सांग की तू जी आजपर्यंत मला सांगितलेलीच नाहीयेस. तर तेव्हा आता काव्या जीवाकडे एक नजर टाकते. तर तेव्हा जीवा तर तिला इशाऱ्याने नाही असं सांगतो. आणि आता काव्या काय करते कोणाला माहिती, नंदिनीला ती गोष्ट सांगते का नाही ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.